या मान्सून मध्ये मी आले फिरायला, आता तुम्ही कधी फिरायला जाताय? तुझे तक 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 तकते रहना तेरी बक 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 काम। यानंतर आम्ही राम मंदिराचे दर्शन घ्यायला आलो। इथे रामलिंग बेट का म्हटलं जातं याचं रिझन सांगते मी तुम्हाला। इथे ना असं मानलं जातं की लंकेहून परत येत असताना प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले होते। त्यांनी इथे येऊन ना स्नान केले आणि ना शिवलिंगाची पूजा केली होती। तसेच ना त्यांनी वाळूचे शिवलिंग तयार केले होते, म्हणून या क्षेत्राला रामलिंग बेट असं नाव दिलं जातं। या वर्णनातून तुम्हाला काय समजलंय हे कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा। आता इथली यात्रा कधी असते असं म्हणायचं म्हटलं तर पौष अमावस्या या दिवशी इथे मोठी यात्रा भरते। समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं हे मारुतीचं मंदिर आहे, जे 11 मारुतीपैकी एक आहे। आम्ही तिथलं दर्शन घेतलं आणि तेवढ्यात पाऊस चालू झाला, त्यामुळे आम्ही तिथेच बसलो। तिथे 3 मंदिरं होती, राम मंदिर, मारुतीचे मंदिर आणि गणपतीचे मंदिर। त्यानंतर मी बनवलेले स्नॅक्स सगळ्यांनी एन्जॉय केले। तसेच ना आम्हाला बहेमध्ये भात पाहायला मिळाला। यानंतर आम्ही पलूस मध्ये पोहोचलो। भूक तर लागलीच होती, त्यामुळे आम्ही तिथेच असलेल्या हर्पल कॅफे मध्ये आम्ही पोहोचलो। यांचं तर काय ऑर्डर देण्यासाठी काही सिलेक्ट होईना, त्यामुळे काकांनीच ऑर्डर दिली। सर्वांनी स्नॅप वगैरे टाकून झाल्यानंतर पिझ्झा फिनिश केला। त्यानंतर फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी मागवली। आता पेट पूजा झाली आहे म्हटल्यानंतर औदुंबपूर मध्ये आलो। तिथे असलेले श्री गुरुदत्त यांचे दर्शन घेतले। हे जल पिऊन आम्ही जाण्यास निघालो। तसं तर आम्ही सर्वजण सकाळीच नाश्ता करून गेलो होतो आणि तरी पण जात असताना आमचं चटरपटर चालूच होतं। तासगाव मध्ये पोहोचलो, काकींना ड्रॉप केलं आणि त्यानंतर गाडी सुसाट पुंदीच्या दिशेने काका आम्हाला ड्रॉप करून सरळ घरी गेले। आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये।